निघालेला आहे। मथुरेमध्ये गेल्या लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील विराळ हे छोटेसे पण आध्यात्मिक परंपरेने समृद्ध गाव पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे। श्री समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराज यांच्या 94व्या पुण्यतिथीनिमित्त येथे भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होते। गुढीपाडव्याच्या निमित्ताने दरवर्षी होणारा हा उत्सव संपूर्ण लातूर जिल्ह्यासह जळकोट उदगीर परिसरात भक्तीचा जागर निर्माण करणारा ठरतो। भजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद यांसारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे गावात श्रद्धा, शांतता आणि भक्तीचे वातावरण अनुभवायला मिळतं आहे। या उत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रमच नाही तर विविध सामाजिक संस्थांकडून अनेक उपक्रम राबवले जात आहेत। गावातील प्रत्येक नागरिक या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेत असून बाहेरगावी गेलेले ग्रामस्थही या निमित्ताने गावात परत येत असल्याने एकात्मतेचा सुंदर संदेश दिला जात आहे। 15 मार्चपासून सुरू झालेल्या या सप्ताहात विविध कीर्तनकारांनी आपले कीर्तन सादर केले। पाऊतुका येथे पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून यात महिला वर्गासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला। तसेच 22 मार्च रोजी हबप सोलनकर महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने हा भव्य उत्सव संपन्न झाला। ग्रामस्थांनी या धार्मिक सोहळ्याविषयी जागृतशी बोलताना माहिती दिली। जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। लातूर जिल्ह्यातील एक छोट्याशा गाव म्हणजे विराळ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता पूर्ण हे जे गाव आहे, हे जे पूर्ण परिसर आहे, हे पूर्ण भक्तिमय झालेले आहे। श्री समर्थ धोंडूतात्या महाराज यांचा हा जो पूर्ण पालखीचा हा जो उत्सव आहे, हा कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा केला जातो, कशा पद्धतीने हा जो 7 दिवसाचा या ठिकाणी धार्मिक जे वातावरण आहे ह्या गावामध्ये कशा पद्धतीचं असतं, या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत। या ठिकाणी पूर्ण आपण ग्रामस्थ आज आपल्यासोबत आहेत। सर, जागृत महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे। गेल्या 7 दिवसापासून कशा पद्धतीचं या ठिकाणी धार्मिक वातावरण तुम्ही पाहताय, कशा पद्धतीचा हा जो उत्सव आहे, हा सोहळा आहे, साजरा केला जातो, काय सांगा? काही नाही, 8 दिवस झाले दररोज चांगल्या महाराजांचे कीर्तन होतात, दैनंदिन कार्यक्रम होतात। हे देवाचं लोक ऐकत नाही तरी हरिपाठ, काकडा, आरती, पारायण 8 दिवस सतत अखंड हरिनाम सप्ताह चालतो। चांगल्या महाराजांचा कार्यक्रम झाला। आज मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम असून उद्यालाही हा कार्यक्रम 22 तारखेला आहे। सर, काय सांगाल आजच्या पालखी सोहळ्या संदर्भात, काय माहिती द्याल? जसं इकडे पाऊतक्याकडे गेल्या अनेक वर्षापासून आपण येत असतो, हा जो सण आहे कशा पद्धतीने साजरा होतो, काय सांगा? आता हे सण जे आहे ते महाराजांच्या वडिलापासून चालत आलेलं हे पाऊतका आहे। पाऊतका म्हणून महाराजाच्या वडिलापासून, त्याच्यामुळं हे महाराजांना सदा पुढे असंच चालू ठेवले आणि आता हे असंच पुढे पाऊतकाचा कार्यक्रम असंच पुढे चालू राहणार। आणि हे झाल्याशिवाय पुढे भंडाऱ्याला सुद्धा परवानगी नाही इथं निवडता केल्याशिवाय। एकीकडे तुम्ही पाहताय की हा जो उत्सव आहे गेल्या 94 वर्षापासून हा सुरू आहे, काय सांगाल? अखंड हरिनाम सप्ताह श्री समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराजांच्या 94व्या पुण्यतिथी निमित्ताने आणि गेले 94 वर्ष झाला आपल्या पूर्वजापासून हा उत्साह श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचा चालत आलेला आहे आणि हा असाच सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत हा आपल्या गावचा उत्साह चालू राहणार आहे। हे आपल्या श्री समर्थ धोंडूतात्या महाराजाची कृपा आपल्या गावावर खूप मोठी आहे। एकीकडे पाहताय की तरुण मंडळ सुद्धा आता जोडलेलं आहे, सर्व एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात। बिलकुल, या ठिकाणी आपल्या गावातील सर्व तरुण मंडळी एकत्र येऊन आपला हा जो सप्ताह अतिशय उत्साहाने पार पाडत आहेत। एकीकडे धार्मिक कार्यक्रम मोठ्या पद्धतीने साजरा होतो, पण तेवढंच प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष पाहायला मिळतोय। हे जे रस्त्याचे कामं होणं आवश्यक होतं ते होत नाहीये, काय मागणी कराल? ग्रामीण भाग असल्यामुळं थोडं आपल्याकडे जे काही नेते व मंडळी असतील त्यांचं थोडं दुर्लक्ष कमी झालेलं आहे मलाही वाटतंय, पण थोडं सगळ्यांनी मिळून जर नेते मंडळीकडे काहीतरी मागणी केली तर आपल्या गावाचं एक तीर्थक्षेत्र म्हणून गाव 100% होईल आपल्या इथे। काय सांगाल आजच्या ह्या भव्य कार्यक्रमानिमित्त? तर आजचा कार्यक्रम म्हणजे श्री समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराज यांच्या 94व्या पुण्यतिथीनिमित्ताने हा सप्ताह चालत आलेला आहे आतापर्यंत। तरी ह्या सप्त्यातील सर्व समाज बांधव, जात नाही, भेद नाही, कुठल्याही प्रकारचा इथं कोणीही नाही, कोणीही असो, सर्व प्रकारचा समाज ह्या सप्त्यातील दैनंदिन 7 दिवस 8 दिवस कार्यरत असतो सगळं।
एकीकडे तुम्ही पाहताय की हा धार्मिक कार्यक्रम संपन्न करत असताना पाऊतकाचा हा जो एक पवित्र ठिकाण आहे तेवढंच महत्वाचं आहे. तर आज या ठिकाणी आपले आमदार सुद्धा येणार आहेत. काय मागणी कराल की हा रस्ता जो आहे याकडे येणं कुठेतरी सुसज्ज झालं पाहिजे, काय सांगाल? तर आज जे कार्यकर्ते आमचे बनसोडे साहेब, मनमताप्पा किडे साहेब, तसंच आमचे देवशेट्टे सर, जिल्हा परिषद सदस्य, हे सर्व कार्यकर्ते आज येणार आहेत आणि त्यांच्यासमोर आम्ही या रस्त्याची मागणी करणार आहोत. तरी हा जे सप्ताह आणि हे जे आमच्या पौतका आहेत परंपरा चालत आलेली, तर श्री समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराज यांची बसण्याचे ठिकाण, इथे एक मोठे झाड होतं, त्या झाडाखाली बसण्याचे त्यांचे ठिकाण आहे हे. तर त्या ठिकाणी त्यांच्या पौतका ठेवून बरेचसे 94 वर्षापासून हा परंपरा, हा पूर्ण भक्तिमय वातावरण आज पूर्ण तालुक्यामध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भक्ती येत असतात आणि हा पूर्ण महाप्रसादाचा लाभ घेत असतात. कशा पद्धतीचं हे पूर्ण वातावरण असतं, काय सांगा? आपलं देवस्थान जळकोट तालुक्यामध्ये श्री समर्थ धोंडूतात्या महाराज मंदिर संस्थान विराळ तर्फे गेल्या 15 तारखेपासून 15 मार्च ते 22 मार्च सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. या काळामध्ये सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून भक्तिमय वातावरणामध्ये भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व भाविक भक्ताची व्यवस्था झालेली आहे आणि सर्वांनी दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतला आहे. आज शेवटचा दिवस आहे, भक्तिमय वातावरण तयार झालं. सर काय सांगाल, काल पाहायला गेलं तर पाऊतक्याकडे गेले होते आणि आजची ही पालखीचा हा जो सोहळा आहे, ही जी परंपरा आहे किती वर्षापासून सुरू झालेली आहे, कशा पद्धतीचा हा उत्सव साजरा केला जातो? ही परंपरा गेली 94 वर्षापासून अखंडपणे सुरुवात आहे आणि इथं भक्तिमय असा एक जनसागर लोटलेला असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती हा या धार्मिक कार्यामध्ये लागलेला असतो. आपली कुठलीही कामं जी असतात ती कामं सर्व सोडून याच सांप्रदायिक भजनामध्ये ही दंग झालेली असतात आणि प्रत्येक जण आपल्या ही सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक कीर्तनकार या ठिकाणी आले होते आणि कशा पद्धतीचं आयोजन तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून करताय, काय? आम्ही सचिव, अध्यक्ष आणि गावकरी आणि ट्रस्टचे पूर्ण मंडळी आणि गावकऱ्याचे सहकार्य आम्हाला भरपूर लाभलेलं आहे आणि याच्यामध्ये नामवंत कीर्तनकार येऊन आम्हाला मार्गदर्शन करून भक्तिमय वातावरण तयार करू. एकीकडे आपण गावाचं नाव रोशन करत असताना गावामध्ये ज्यावेळेस आपला सत्कार केला जातो तो आपल्यासाठी किती अभिमानास्पद असतो, या संदर्भात काय सांगाल? खूप अभिमानास्पद आहे सर. हा पुरस्कार मला म्हणजे खूप म्हणजे बोलू शकत नाही, शब्द नाही त्या बोलण्यासाठी. माझ्याकडे खूप अभिमान आहे मला हा पुरस्कार दिल्याबद्दल. सर एकीकडे काल पाहायला गेलं तर या ठिकाणी स्थानिक आमदार बनसोडे या ठिकाणी आले होते. त्यांनी अनेक आश्वासन दिले की गावासाठी आम्ही ह्या गोष्टी करू आणि कुठंतरी हे गरजेचं आहे. एखादी कार्यक्रम असताना एखादी लोकप्रतिनिधी येणं आणि त्यांच्याकडनं गावाचा विकास करून घेणं, काय सांगा? सर्वप्रथम जागृत महाराष्ट्र यांना मी धन्यवाद देतो की आजचा हे आमच्या श्री समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान विराळ येथे 7 अखंड हरिनाम सप्ताह आयोजित आहे आणि या कार्यक्रमाला सर्वच लोक या ठिकाणी काम करतात. भक्तिमय वातावरण या विराळ नगरीमध्ये होत असतं. येथील लहान थोर मंडळी सर्व भक्तीच्या रसामध्ये विलीन होतात आणि आमदार साहेब हे आमचे लाडके आमदार आहेत आणि त्यांनी आमच्या विराळ येथे बऱ्याचशा योजना आमचे लोक सर्व एकत्रित असल्यामुळं सर्व लोक त्यांच्याकडे मागणी मागतात आणि त्यांनी पूर्ण करतात. जेणेकरून गावातील कोणताही निधी असेल ते गावाच्या विकासासाठी काम करत असतात. सर्व लहानतोर मंडळी हे गावाच्या विकासासाठी काम करत असतात आणि आमदार साहेबसुद्धा आम्हाला येऊन आम्हाला प्रेरणा देत असतात, आमच्या मागण्या मान्य करत असतात. तसेच आमच्या गावामध्ये कालचा जो कार्यक्रम झालेला होता श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान विराळ हे कर्मचारीच्या वतीने सर्व कर्मचारीच्या वतीने लहान मुलांना व लहान आमच्या जे शिकणारे आहेत त्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांचा कुठंतरी सत्कार व्हावा आणि जे काही कर्मचारी झालेले आहेत त्यांना त्यांच्या मार्गदर्शन घेण्यासाठी गावातील सर्व विद्यार्थी आमच्याकडून प्रेरणा घेतील आणि असेच काहीतरी बनण्याचा प्रयत्न करतील. म्हणून आम्ही श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान हे सर एकीकडे पाहताय की धार्मिक सोहळा साजरा होतो, दुसरीकडे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जसं सरांनी सांगितलं की आमचा उद्देश आहे आपल्या गावामधील प्रत्येक घरामध्ये एक कर्मचारी तयार झाला पाहिजे. शिक्षणासाठी आपण एकत्र सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर
तर हा जो एकतेचा संदेश देणारा कार्यक्रम ठरतोय, काय सांगाल? सर्वप्रथम मी जागृत महाराष्ट्र चॅनलला धन्यवाद देतो. या ठिकाणी गेली 94 वर्षापासून श्री समर्थ सद्गुरू धोंडोतात्या महाराज संस्थान यांचा हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी साजरा होतोय. आणि या सप्त्यामध्ये बाहेरगावी राहणाऱ्या गावातील जे काही नागरिक असतील ते हिरिरीने या ठिकाणी सहभाग घेतात. सतत 7 दिवस या ठिकाणी ते प्रयत्न करतात. आणि हा जो सोहळा आहे हा सोहळा अतिशय उत्तम सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये गावातील व्यक्तीचा, पंचक्रोशीतील व्यक्तींचा, या ठिकाणी भाविक भक्तांचा आनंद उत्साह साजरा केला जातो. आणि हा जो श्री समर्थ जन्मभूमी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाने जो कार्यक्रम आयोजित केला, खरंच हा कौतुकास्पद आहे. कारण या कार्यक्रमांतर्गत ज्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यांची प्रेरणा घेऊन इतर व्यक्तींना प्रेरणा मिळण्यासाठी हा उपक्रम साजरा केला जातो. त्याचबरोबर सामाजिक जर बांधिलकी जपायची असेल तर गावातील जे काही गोरगरीब असतील, जे काही होतकरू विद्यार्थी असतील, त्यांना ज्ञानामध्ये त्यांच्या भर पाडून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना त्यांची उन्नती करण्यासाठी ह्या प्रतिष्ठानचा उद्देश आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. गेल्या 8 दिवसापासून कशा पद्धतीचं भक्तिमय वातावरण विराळ गावामध्ये पाहायला मिळतंय, तेवढाच उत्सवामध्ये सहभागी या ठिकाणी महिलांचा सहभाग दिसतोय. काय सांगाल? आणि ज्या पद्धतीचं एकतेचा संदेश देणारा हा पूर्ण आता गावातला कार्यक्रम ठरत आहे. सर्व महिला सर्व एकत्रित जमा झालेल्या आहेत. पूर्ण गावामध्ये अशा पद्धतीची मिरवणूक निघते. तुम्ही महिला म्हणून काय सांगाल? मागच्या 8 दिवसापासून पाहतोत आम्ही की विराळ या गावामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये समर्थ धोंडूतात्याचे जे भक्त आहेत ते खूप आनंदात आणि उत्साहामध्ये सर्व कार्यक्रम पार पाडत आहेत. कालच पाहिलं मी या गावामध्ये गुणवंताचा सत्कार करण्यात आला विराळ या गावी. आणि खूपच चांगल्या पद्धतीने इथले कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत असलेले दिसतात. आणि अतिशय भक्तिमय वातावरण, असं वाटतं की जणू पंढरपूर आळंदी इथे अवतरलेली आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त भक्ती करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्यामध्येच अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग आहे. महिला तर अतिशय उत्साहामध्ये घरातली सर्व कामे आटपून अगदी वेळेवर सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होत असलेल्या दिसून येत आहेत. एकीकडे तुम्ही पाहिले काल पाऊतकालचा जो रॅली झाली, त्याच्यानंतर आजची रॅली, रात्री त्या ठिकाणी भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला, तरी पण महिलांच्या चेहऱ्यावरती एक स्फूर्ती आज पाहायला मिळते. ते कसं असं म्हणलं जातं की धोंडोतात्या महाराजाच्या मंदिरातच एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी सर्व गावातील महिलांमध्ये आहे. आणि हीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे की महिलांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे प्रत्येक महिला आनंदाने यामध्ये सहभागी होते आणि उत्साहाने हे कार्यक्रम पार पाडत असलेली पाहावयास मिळते. आपण पाहिलं गेलं तर हा 94 वर्ष आहे, पण प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल कशा पद्धतीचा हा जो विधी कार्यक्रम आहे. इकडे भजन कीर्तन, त्याच्यानंतर पाऊतकाला जाणं, त्याच्यानंतर हा शेवटच्या दिवशी ही जी रॅली आहे, ही परंपरा कशा पद्धतीची सुरू झाली, त्याला पूर्ण जे धार्मिक कशा पद्धतीचा इतिहास आहे, काय सांगाल? तर हे पहिल्यापासून चालत आलेला हा कार्यक्रम आहे. ही महाराजाची श्री समर्थ सद्गुरू धोंडोतात्या महाराजाची 94वी पुण्यतिथी आहे. आणि त्यानिमित्त हे पाऊतकाळ जाणे आणि दैनंदिन जे कार्यक्रम आहेत, म्हणजे काकडा भजन असेल, आरती, महाआरती असेल, त्यानंतर आपलं ज्ञानेश्वरी पारायण असेल, गाथा भजन असेल, त्यानंतर दुपारी भागवत कथा असेल, भागवत कथेनंतर हरिपाठ असेल, आणि हरिपाठानंतर हरिकीर्तन असेल. अशा प्रकारे दैनंदिन कार्यक्रम हा म्हणजे 1994 पासून चालतो. ज्या पद्धतीचा हा पूर्ण धार्मिक उत्सव साजरा होतो आणि तेवढ्यामध्येच आता जे तरुण मंडळ आहे ते सुद्धा पुढाकार घेतो, विविध कार्यक्रम करतात, त्या संदर्भात काय सांगाल? तर आता कसं आहे, दिवसेंदिवस लोकांना अध्यात्माची जाणीव होत आहे. त्यामुळे तरुण वर्ग कुठेही मागे राहत नाही. राजकारण असो, समाजकारण असो किंवा धार्मिक कार्यक्रम असो, यामध्ये तरुणाचा सहभाग घेतला तरच देशाचं भवितव्य अवलंबून आहे. देशाचं तर तरुणाचं महत्त्व आहे ना, म्हणजे हे करण्यासाठी योगदान पाहिजे ना तरुणाचं. तरुणावर देश अवलंबून आहे. एकीकडे आपण 94 हा जो उत्सव साजरा करतो, दुसरीकडे तुम्हाला असं वाटतं का की ही जी गर्दी आहे, ज्या पद्धतीची गर्दी पाहायला मिळत होती, कुठे तर गर्दी कमी होत चाललेली आहे, ती वाढवण्यासाठी आणखी नवीन कुठले कार्यक्रमाचे आयोजन करणं गरजेचं? नाही, गर्दी वाढतच आहे दरवर्षी. आता म्हणजे गर्दी वाढतच आहे, कमी नाही. गर्दी कमी नाही आहे, गर्दी वाढतच आहे. इकडे तुम्ही
पाहताय की पूर्ण हे विराळ गाव भक्तिमय झालेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. काय आपल्या या विराळ गावला आध्यात्मिक एक 200 वर्षापासूनची परंपरा आहे. त्यामुळे या पंचक्रोशीमध्ये श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या हे जे भक्तीचं वैभव आहे, त्यामुळं या परिसरातील सर्व भक्तगणांना इथं एक त्यांच्या या पावनभूमीमध्ये आल्याच्या नंतर एक प्रेरणा मिळते आणि त्यामुळं ते या विराळ ग्रामाकडे आपले पाय हळूहळू हे उत्सव सुरू झाला की निश्चितच येत असतात. चर्चा तर आहेच की ज्या पद्धतीचं या भक्तिमय वातावरणामध्ये अनेक गावामधनं या ठिकाणी भाविक येत होते, ते कुठं जर गर्दी कमी पाहायला मिळते, याचं मुख्य काय कारण असू शकतं, काय सांगाल? गेल्या आपल्या 1994ला श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली. त्या काळामध्ये या परिसरामधील विविध गावामध्ये कोणतेच धार्मिक कार्यक्रम होत नव्हते. पण आता भक्तीचा मार्ग गावागावात सुरू झाल्यामुळे विविध असे कीर्तनकार किंवा धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावात होत असल्यामुळे आपल्या ह्या विराळला येण्याचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे. हे सगळ्यात मुख्य कारण आहे. आणखी आपल्याला वाटतं का की आपल्या आयोजकाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक खेळाचं आयोजन असेल, आणखी विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं तर आणखी जास्तीत जास्त भाविक या ठिकाणी येऊ शकतात? निश्चितच जनतेला एक अट्रॅक्शन असते की एक अनोखे कार्यक्रम जर या कार्यक्रमामध्ये जर ठेवले की कुस्तीची स्पर्धा असेल किंवा कबड्डीची स्पर्धा असेल किंवा एखादी नृत्य स्पर्धा असेल, असा अनोखा जर कार्यक्रम जर आपल्या गावामध्ये ठेवला तर पंचक्रोशीतील जे मंडळी आहे ते विशेष करून विराळच्या जत्रेमध्ये येण्याचा प्रयत्न करतील. ही कमी असे जाणवते आम्हाला. सर, नक्कीच आज शेवटचा दिवस आहे. पूर्ण वातावरण त्या तालुक्यात भक्तिमय पाहायला मिळालं होतं. त्याच्यानंतर अनेक या ठिकाणी जे येणारे जे भक्त आहेत, भाविक आहेत, एक खंत व्यक्त करतायत की अनेक या ठिकाणची स्पर्धा होत होत्या, त्या स्पर्धेचं प्रमाण कुठेतरी कमी झालेलं आहे. म्हणून जे मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूचे गावातले जे या ठिकाणी भाविक येत होते त्याची संख्या कमी होत चाललेली आहे. त्याच एक आयोजक म्हणून येणाऱ्या काळामधनं आणखी कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि आपण करणार आहोत? तर या विराळ आणि विराळ पंचक्रोशीतील सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू धोंडूतात्या महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथा ज्ञानयज्ञाचं आयोजन करतो. त्याचबरोबर या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक उपक्रमाचं आयोजन केलं तर आजूबाजूचे सर्व भाविक असतील तर या उपक्रमामध्ये सहभागी होती आणि निश्चितपणे या यात्रेची शोभा वाढेल. आम्ही काही वर्ष अगदी कुस्तीचे कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेले होते, परंतु काही अडचणीमुळं ते थांबलेले आहेत. परंतु निश्चितपणानं आज ज्या गोष्टी आम्हाला या सप्ताहामध्ये कमतरता भासत आहे त्यांची निश्चितपणाने आम्ही भविष्यामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित करून पंचक्रोशीतील सर्व तरुण असतील किंवा भाविक असतील यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर हा जो धार्मिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी गावातील सर्व बैलिकी या ठिकाणी अतिशय भक्तिभावनेनं सहभागी होतात आणि पुढच्या वर्षीपासून निश्चितपणानं एखादे चांगले हलकी पथक असेल अशा हलकी पथकाचाही याच्यामध्ये समावेश करून वेगवेगळे उपक्रम आयोजित करून यापेक्षा अधिक हा कार्यक्रम उत्साहात आणि चांगल्या पद्धतीनं कसा पार पडेल यासाठी आमच्या या विश्वस्त समितीचे सर्व पदाधिकारी असतील, गावातील सर्व ग्रामस्थ असतील, या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन एक प्लॅनिंग करून नियोजन करून अतिशय चांगल्या पद्धतीने ही यात्रा आहे की गेल्या 8 दिवसामध्ये पूर्ण वातावरण आपलं विराचं भक्तिमय झालं होतं. आजचा पालखी सोहळ्याचा हा शेवटचा दिवस आहे. कशा पद्धतीचा हा कार्यक्रम जो उत्सव आहे साजरा झाला या संदर्भात काय सांगाल? सर, हा जे कार्यक्रम आहे हे भावनिक कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्व भावी सर्व जातीभेद न करता सर्व लोक भावनिकपणाने हा जे सप्ताह पालखी सोहळा हा जे कार्यक्रम आहे हे सर्व मनभावातून सर्व जनता हे करतात. च्या माध्यमातून आपल्या विराळ नगरीमध्ये होत आहे. हे एक आमचं भाग्य की आम्ही या विराळ नगरीचे रहिवासी म्हणून आम्हाला हे उत्सव पाहण्याला मिळत आहे. काल याच कार्यक्रमामध्ये आपण बघितलं की अनेक लोकप्रतिनिधी आले होते. त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं की गावामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्या माध्यमातून करता येईल ते आपण करू. तर त्यामुळे कुठेतरी गावाच्या विकासात सुद्धा चालना अशा कार्यक्रमामध्ये पाहायला मिळते. कसं एक पाहिलं तर जो प्रतिनिधी आहे तो आपल्याला गावामध्ये आणून त्यांचं स्वागत करून आपल्याला जे काही मागण्या आहेत ते मागण्या मांडून त्याच्यामार्फत आपल्याला निधी खिचून आणता येतो आणि गावच्या विकासामध्ये आपल्याला
एक मोलाची भर पडते. जिथं जिथं आपल्याला उणीव भासत आहे त्या उणीवा आपण प्रतिनिधीच्या मार्फत मंत्री महोदयाला आपण काल केलेले आहेत. त्यामार्फत ज्या निवेदन दिलं आपण त्या निवेदनामध्ये जवळपास आपल्याला 100% खात्री आहे की त्या निवेदनाच्या मार्फत आपल्याला बऱ्यापैकी चांगला निधी मिळेल अशी मी गावकऱ्याच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं अपेक्षा करतो. एकीकडे लोकप्रतिनिधींनी हे पण सांगितलं की आता आपली जबाबदारी वाढलेली आहे की पाठपुरावा करा. पाठपुरावा केल्यानंतर आपण जे काही धार्मिक दर्जा देता येईल तो नक्कीच देऊ. कसं आहे बघा, पाठपुरावा केल्याशिवाय काहीच होत नाही. जोपर्यंत आपण पाठपुरावा कोणत्याही गोष्टीचा करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलंच म्हणजे यश येत नाही. तर पाठपुरावा जे काही आपले डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटच्या आधारे आपण पाठपुरावा केलो तर आपल्याला 100% नक्की यश येईल. आणि बनसोडे साहेबांना आपल्याला एक शब्द दिला की एका 6 महिन्यामध्ये जर आपला पाठपुरावा जर खंबीर असेल तर एका 6 महिन्यामध्ये आपल्याला ब दर्जा मिळण्याचे एक आश्वासन त्या बनसोडे साहेबांना दिलेलं आहे. म्हणून सर्व कमिटी जे आहे समस्त कमिटी मंडळ या सर्वांनी आणि गावातील रहिवासी जे आहेत त्या सर्वांनी सरपंच असतील, सरपंच प्रतिनिधी असतील, सदस्य असतील, सोसायटी सदस्य असतील या सर्वांचे सहकार्य मोलाचं लागणार आहे. त्यामुळं पाठपुरावा झाला तर नक्कीच 100% आपल्याला ब दर्जा मिळू शकतो. कार्यक्रम संपन्न होतोय, शेवटचा दिवस आहे. सगळ्याला चांगला आनंद वाटतोय. त्याच्यामध्ये गावचं योगदान असल्यामुळे सगळ्याला खुशी होणं झाली आहे. जागृत महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विराळ गावातील हा उत्सव केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणूनही ओळखला जात असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात साजरा होत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर.